चल ग सीमा, चल बर. 5 दिवस झाले आहेत, पाणी आलेला नाही आपल्या शेतामध्ये. आपला पीक उभा आहे आणि पाऊस येत नाही. आपल्याला पाणी देणं खूप गरजेचं आहे बरं. ते बाजूचे काका आहेत रामभाऊ, त्यांच्या शेतून पाणी घेऊ आपण. बाजूचे शेतवाले देतील का पाणी? नाही आपण त्याला म्हणू कसं देऊ. चल बरं, हे बरं लवकर चल बरं. तू चल लवकर चल पण. उचला 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 थोडं गाडी घ्या साहेब साहेब उचला साहेब साहेब उचला 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 काय झाला बापरे. हो साहेब त्यांची लक्ष नव्हती. माझी गाडी ह्या दिशेनं बरोबर होती. ते दोघं नवरा बायको बोलत बोलत येत होते. अरे बापरे. गाडी घ्या साहेब, माझ्या गाडी घ्या घ्या घ्या. लवकर घ्या लवकर घ्या साहेब. काही कमी जास्त तर नाही होईल जी. साहेब 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 लवकर घ्या लवकर घ्या. टाकाजी साहेब टाका टाका टाका. अजी गेले गेले का सांगता. हो दवाखान्यात नेऊन काही फायदा नाही आता. काशी भाऊ बसला. या भाऊ बसा. माझा एकुलता एक मुलगा होता. कसा होईल आता माझा. मी कसा करीन आता. वाईट झाला भाऊ. हो खूप दुःख होत आहे मला. माझा एकुलता एक मुलगा गेला. आता का करायचा. निसर्गाची करणी. खूप वाईट झाला. हो हो भाऊ खूप वाईट झाला. पण आता मी कसा जगू. माझा एकुलता एक मुलगा गेला. टेन्शन नको घेऊ. एक सभा झाली त्या दिवशी गावामध्ये. त्या सभेमध्ये आपले साहेब आले होते, कृषी अधिकारी साहेब. त्यांनी एक योजनाबद्दल सांगितलं होतं. त्या योजनेबद्दल आपण साहेबांना फोन करून विचारून पाहू. जर जमला तर आपण तिथं अर्ज करून टाकू. ठीक आहे जाऊ. फोन लावतो. हॅलो साहेब, आमच्या गावामध्ये एक ऍक्सिडेंट होऊन एका शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर त्याबद्दल एक अर्ज करायचा होता. तर तुम्ही येणार आहात का. हो ठीक आहे या आणि थोडी माहिती द्याल बरं. नमस्कार काकाजी. नमस्कार साहेब या. सुनबाई चेअर आणा साहेबासाठी. बसा बसा साहेब. मला आपले कृषी मित्र प्रेमभाऊ यांनी आपल्या मुलाबाबत सांगितलं काकाजी. हो हो खूप वाईट झालं. खूप वाईट झालं काकाजी या प्रेमभाऊ. नमस्कार. तर आपल्या कृषी विभागाअंतर्गत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही एक योजना आहे. तर या योजनेमार्फत आपण आपल्या मुलाचा जो अपघात झालेला आहे, त्याची जी मृत्यू झालेली आहे, त्यांच्याकरता आपण एक अनुदानासाठी एक मदत म्हणून आपण अर्ज करू शकता काकाजी. हो हो. तर त्याला आपल्याला सर्व बरोबर राहिलं तर 2 लाखापर्यंत आपल्याला मदत एक छोटीशी भेटू शकते. तर त्याच्यामध्ये आपण टाकून देऊ. त्याच्याकरता आपल्याला जी कागदपत्र आहेत आणि जी योजनेची माहिती आहे, मी ते माहिती तुम्हाला सांगतो. हो ठीक आहे. तर या योजनेमध्ये आपल्याला लाभ घेण्याकरता जी कागदपत्र लागतील काकाजी, ते कागदपत्र मी तुम्हाला लिहून देतो. आणि हे कागदपत्र आपल्याला ऑफिस मध्ये जमा करावं लागतील. आणि आपण पुढची प्रोसेस करूया. ठीक आहे साहेब. तर काकाजी याच्यामध्ये मी सगळे जे कागदपत्र आहेत ते सगळं लिहून दिलेलं आहे. प्रेमभाऊ यांना हे सगळं कागदपत्र घेऊन ऑफिस मध्ये यायचं. आपण ऑनलाईन करू. सुनबाई चहा घ्या साहेबाला. घ्या काकाजी चहा घ्या. घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या. नमस्कार सीमाताई. तुमच्या पतीची गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जे प्रकरण आमच्याकडे प्राप्त झालं होतं त्याला मंजुरी प्राप्त झालेली आहे. आणि याचा जो निधी आहे 2 लाखाचा हा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.
तरी आपण आपले अकाउंट चेक करावे. धन्यवाद मॅडम. आज आम्हाला तालुका कृषी ऑफिस येथून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान आमच्या खात्यात 2 लाख जमा झालेले आहेत. या 2 लाखामुळे माझे पती तर मला पुन्हा मिळणार नाही, पण त्याच्यामुळे जो होणारा आर्थिक मदत आहे ती मदत होईल. काही शेतकऱ्यांचा किंवा कोणत्या शेतकऱ्यांचा जर समजा अशा अनुवादाने जर अपघात झाला तर तालुका कृषी अधिकारी किंवा आत्म्याचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.